नमस्कार. काल एक पेपरमध्ये बातमी वाचली की घर खरेदी करणाऱ्यांमध्ये 25 वर्ष 25 ते 35 या वयोगटातील तरुण-तरुणी आहेत. मित्रांनो, त्यांना घर घेण्याची ओढ, तीव्रता एवढी आहे की ऑनलाईन डिजिटल प्रोसेसिंग आहे आणि लगेच त्यांचा ई-एम-आय त्यांच्या उत्पन्नाच्या 50% ई-एम-आय ते देण्याच्या तयारीत आहेत. तर मित्रांनो, त्यांना एक सांगणं आहे, एक बाजू पहिली अशी आहे की त्यांनी जे 50 लाखाचा फ्लॅट घेतला, तर त्यांना 44,000 ई-एम-आय येणार आहे आणि तो 50 लाखाचा फ्लॅट त्यांना बँकेला व्याज देऊन 1 करोडमध्ये मिळणार आहे. दुसरी बाजू आपण ऐकून घेऊया. त्यांनी ती 44,45 हजाराची एस-आय-पी पर मंथ 10 वर्ष कंटिन्यू चालू ठेवली. 10% टॉपअप केलं तर त्यांची जमा होते अमाउंट 87 लाख आणि त्यांना फायनल व्हॅल्यू मिळते 2 करोड. तर मित्रांनो, म्हणजेच मला सांगायचं एवढंच आहे की तो 50 लाखाचा फ्लॅट आहे. 5% ने तो वाढणार आहे त्याची व्हॅल्यू. बरोबर, 5 वर्षानंतर 63 लाख त्याची व्हॅल्यू होईल. 10 वर्षानंतर 81 लाख त्याची व्हॅल्यू. परंतु 2 करोड ही मोठी अमाउंट आहे. म्हणून थोडंसं वेट करून एस-आय-पीच्या माध्यमातून पैसे जमा करा आणि कॅशमध्ये घर घ्या, असं मी त्यांना सांगेन. धन्यवाद.